श्री स्वामी समर्थ. श्री शिवलीलामृत 11वा अध्याय. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन जे शिव भजने परायण. सदा शिवलीलामृत श्रवण अर्चना सदाशिवाचे सूत म्हणे शौनकादिका प्रती. जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती त्यांच्या पुण्यस नाही मिती. त्रिजगती तेची धन्य जो सहस्र रुद्राक्ष करी धारण. त्यासी वंदिती शुक्रादी सुरगण. तो शंकरची त्याचे दर्शन घेता तरती जीव बहु. अथवा षोडश षोडश दंडी जाण. बांधावे रुद्राक्ष सुलक्षण. शिखे माझी एक बांधावा पूर्ण. शिवस्वरूप म्हणून त्यावरून करता स्नान. तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असो द्वादश मनगटी रुद्राक्ष बांधीचे आदरे. कंठी बांधावे 32 मस्तकाभोवती 24. सहा सहा कर्णी पुण्यविशेष. बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा. एकमुखी रुद्राक्ष आगळा. पूजता भाग्य विशेष. पंचमुख षष्टमुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक. सकल मंत्र सुफल देख. रुद्राक्ष जप नित्य करता. नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणी जे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन. ऐतिहास ऐकाये विषयी. काश्मीर देशीचा नृप पावन. नामा विधान भद्रसेन. विवेक संपन्न प्रधान. परम चतुर पंडित. प्रजादायाद भूसुर. धन्य म्हणती तोची राजेश्वर. लाच न घे न्याय करी संचार. अमात्य थोर तोची पै. सुंदर प्रतिवता मृदू भाषिणी. पूर्वदत्ते ऐसेला आधीचे कामिनी. सुत सौभाग्य विद्वान गुणी. विशेष सुकृते पाविजे. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर. शिष्य प्रज्ञावंत गुरु भक्त उदार. वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार. विशेष सुकृते लिहिजे श्रोतास प्रेम चतुर सावधान. यजमान साक्षेपी उदार पूर्ण. काया आरोग्य सुंदर कुलीन. पूर्व सुकृते प्राप्त. असो तो भद्रसेन आणि प्रधान. बहुत करीते अनुष्ठान. दोघांशी झाले नंदन. शिवभक्त उपजताची. राजपुत्र नाम सुधर्म. प्रधानात्मज तारक नाम. दोघे शिवभक्त निस्सीम सावधान शिवध्यानी. बाळे होऊन सदा प्रेमळ. अनुराग चिंती वैराग्यशीळ. लौकिक संगे ध्रुव अमंगळ. त्यांसी संगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमार. लेविविती वस्त्र अलंकार. गजमुक्त माळा मनोहर. नाना प्रकारे लेवविती. तव ते बाळ दोघे जण. सर्वालंकार उपाधी टाकून. करीती रुद्राक्ष धारण. भस्म चर्चिती सर्वांगी. आवडे ते सर्वदा एकांत. श्रवण करते शिवलीलामृत. बोलती शिवनामावली नित्य. पाहिने शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करती राव प्रधान. या सकास नावडे वस्त्रभूषण. करीती रुद्राक्ष भस्मधारण. सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसवणी रुद्राक्ष काढीती. वागोती वस्त्रभूषणे लेवविती. ते सेवेची ब्राह्मणांसी अर्पिती. घेते मागोती शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत परी. तेन सांडेती आपुले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त. म्हणती करावे काय आता. तो उगवला सुकृत मित्र. घरासे आला पराशर. सेवे वेष्टीत ऋषींचे भार. अपार सूर्य तेजस्वी. जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता. त्रिकाळज्ञानी प्रतिसृष्टी करता. जो वशिष्ठांचा नातू तत्वता. राक्षसा सत्र ज्याने केले. जेवी मनुष्य वागती अपर. तैसेचे पूर्वी होते रजनेचर. ते पितृकैवारे समग्र. जाळीले सत्र करून या जन्मे जय सरपत सत्र केले. ते आस्तिकेमधीच राहाविले. पराशरांचे पुलस्तीने प्रार्थिले. मग वाचले रावणादिक वीरचे सीधा. टवनी क्षणामात्रे प्रतिसृष्टी केले विश्वामित्र. ते पितृकैवारे पराशरे. वादी जर्जर पै केले. ती सांगावी सोमूळ कथा. तरी विस्तार होईल ग्रंथ. या लागी ध्वनितार्थ बोलिलो आता. कळिले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर. ज्यांचा नातू होय शुक्र योगेंद्र. तो भद्रसेनांचा कुळगुरु. निर्धार घरा आला जाणूनी. राव प्रधान सामोरे धावती. साष्टांग नमनी घरासे आणि ती. षोडशोपचारे पूजिते. भावचंती विशेष. समस्ता वस्त्रभूषणे देऊन. राव विनवी कर जोडून. म्हणे दोघे कुमार रात्रदिन. ध्यान करीती शिवाचे. नावडती वस्त्रे अलंकार. रुद्राक्ष भस्मावरी सदाभर. वैराग्यशील अनुमात्र. भाषण न करती कोणासी. इंद्रिय भोगावरी नाही भर. नावडे राज्यविलास अनुमात्र. गजवा जियानी समग्र. रूढावे आवडे ना. पुढे हे कैसे राज्य करती. हे आम्हासी गुढ पडले चिंती. मग ते दोघे कुमार आणून गुरुप्रती. दाखविले भद्रसेने. गुरुने पाहिले दृष्टीसे. जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमा तयांसी. नाही कुठे शोधिता. यावरी बोले शिव चुकत. म्हणे हे का झाले शिवभक्त. यांची पूर्वकथा समस्त ऐक तुझ सांगतो. पूर्वी या काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम. तेथील वारांगना मनोरम. महानंदा नाम तियेचे. त्या ग्रामीचा तोची भूप. पृथ्वी माझे निस्सीम स्वरूप. ललिताकृती पाहून कर्दंप. तन्मय होऊन नृत्य करी. जैसा उगवला पूर्णचंद्र. तैसे तिजवरी विराजे छत्र. रत्नखचित याने अपार. भाग्यापार नाही तिच्या.
रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी सदा ढळत मणिमय पादुका रत्नखचित चरणी जिच्या सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्यमय रत्नपर्यक राजस चंद्ररश्मी सम प्रकाश जिचे अभिनव दिव्य भरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गो महिषा खिल्लारे बहुत वाजी गज घरी बहुवस दास दासी अपार घरी माता सभाग्य सदोहर जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळ नृप डोलवितीमान तिचा भोग काम इच्छुन भूप सभाग्य येती घरा वैश्य असोनी या प्रतिवता नेमिला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस नसरता इंद्रासही वश नव्हे परमशिव भक्त व्याख्यात दानशील उदारभूत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्री करी नेमेसे अन्नछत्र सदा चालवित नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवांसी याचक म्हणे जय जय इच्छिते ते महानंदा पुरविते कोटिलिंगे करविते श्रावण मासे अत्यांदरे ऐक भद्रसेना सावधान कुकुट मर्कट पाळिले प्रीती करून त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके आपुले जे का नृत्यगार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुकुट मर्कट त्यासमोर तेथीची बांधी प्रीतीने करी शिवलीला पुराण श्रवण तेही ऐकते दोघे जण सेवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुढे महानंदा त्यासी सोडून नृत्य करवी कौतुके करून त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते ऐवतीच्या संगती करून त्यासही घडत असे शिवभजन असो तिचे तत्व पहावया लागून सदाशिव पातला सौदागराचा वेश धरिला महानंदेच्या सदना आला त्यांचे स्वरूप देखून ते अबला तन्मय झाली ते धवा पूजा करून स्वहस्तकी त्यास बैसविले रत्नमंचकी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्याच्या देखिले देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिले जाणं मानवी कर्तृत्व हे नव्हे सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण एरे होऊन आनंद घन नेम करीत यांसी पृथ्वीचे मोल हे कंकण मी ही 32 लक्षेन पद्मीन 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयांसी ते मानिले सेवेची त्यांचे दिव्य लिंग काढले सूर्यप्रभ होऊन आगळे तेज वर्णिले नवजाय लिंग देखून ते वेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमुळी म्हणून वंदी लिंगा ते म्हणे या लिंगाच्या प्रभेवरून कोटी कंकणे टाकावे ओवाळून सौदागर म्हणे महानंदे लागून लिंग ठेवी जतन हे म्हणे लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्निप्रवेश करीन महाकठीण व्रत माझे एरिने अवश्य म्हणून ठेविले नृत्यगारी नेऊन मग दोघे करीते शयन रत्नखचित मंच की तिचे कैसे आहे तत्व धैर्य पहाय सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्याच्या आज्ञे करून नृत्यशाळेसे लागण जन धावू लागले चहूकडून एकची हाक झाली तीस सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठ लवकरी एरी उठली घाबरी तव वातात्मचे चेतला तैशा माझी उडी घालून कंठपाश त्यांचे काढून कुकुट मर्कट दिदले सोडून गेले पळून वनाप्रती नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर यावरी पुसे सौदागर महानंदे प्रति ते धवा माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंदा घाबरी ऐकून वक्षस्थळ घेत बडवूनी म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन मी आपले देतो प्राणलिंगा कारणे तुझवरी मग त्रिचलन चेतविला आकाशपंथे जाती ज्वाला सौदागरे सिद्ध झाला समीपाला आला कुंडाच्या अति लागवी उमारंग जो भक्त जनभवभंग उडी घातली संवेग ओम नम शिवाय म्हणवूनी ऐसे देखता महानंदा बोलविले सर्व ब्रह्मवृंद लुटविले सर्व संपता कोश समवेत सर्व ही अश्वमाळा गजशाला संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान महानंदेने स्नान करून भस्म अंगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदय चिंतेले शिवध्यान हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली सूर्यबिंब निघे उदयांचळी तैसे प्रगटला कपाळ मोळी दशभुज पंचवदन चंद्रमोळी संकटी पाळी भक्तांते माता जटांचा भार तृतीय नेत्री वैशानर शिरी धुळधुळ वाहे नीर भयंकर महाजोगी चंद्रगळा तयांचे शिरी नीळकंठ खटवांगधारी भस्म चर्चेले शरीरी गज चर्म पांघुरला नेसलासे व्याघ्रांबर गळा मनुष्य मुंडांचे हार सर्वांगी वेष्टेले फणीवार दशभुजा मिरविती वरचेवर कुंदुक झेलित तेवी 10 भुजा पसरून अकस्मात महानंदेसे झेलून धरित हृदय कमळी परमात्मा म्हणे झालो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान ती म्हणे हे नगर उद्धारून विमानी बैसवी दयाळा माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत दिव्य रूप पावणे त्वरित नगरा समवेत चालली पावली सकळ शिवपती जेथे नाही आदिव्याधी श्रुधा तृषा विरहित त्रिशुद्धी भेदबुद्धी कैसी तेथे नाही काम क्रोध धुंद दुःख मद मत्सर नाही निशंक जेथेची गोड उदक अमृताहुनी कोटी गुणे जेथे सुरतरुची वने अपारे सुरभीचे बहुत खिल्लारे चिंतामणीचे धवलांगारे भक्तकारणी निर्मिली जेथे ओसनता बोलती शिवदास तेथे प्राप्त होये तयांस शिवपद सर्वदा विनाश ब्रह्मानंदा तेथे पावली ही कथा परमसुरस पराशर सांगे भद्रसेना समने कुमार दोघे निशेष कुकुट मर्कट पूर्वीचे
कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चून त्यास पूर्वपुण्य करून सुधर्म तारक उपजले. हे पुढे राज्य करतील निर्दोष 32 लक्षणी डोळस शिवभजने लावितील बहुतांस उद्धरतील तुम्हा ते. अमात्य सहित भद्रसेन गुरूंसी घाली लोटांगण म्हणे इतकेन मी धन्य सुपुत्र उद्धरी जन्मले. भद्रसेन बोलत पुढती जी हे राज्य किती वर्ष करते आयुष्य प्रमाण किती सांग यथार्थ गुरुवर्या बहुत करिता नवस एवढाचा पुत्र आम्हास परमप्रिय कर राजस प्राणाहून आवडे बहु. तुमच्या आगमने करून स्वामी मद समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी तत्वता. ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख परी तुम्हास ऐकत वाटेल दुःख हे सभा सकळीक दुःखार्णवी पडेल पै. प्रत्यक्ष सदृश बोलावे वचन ना तरी अंगासे ते मूर्खपण तुम्हा वाटेल विषयाहून विशेष कठीण ते गोष्टी. भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावया न करावा अनमान तरी तुझ्या पुत्रांची 12 वर्ष पूर्ण झाली असती जाण पा. आजपासून 7वे दिवशी मृत्यू पावेल या समयांसी रावाईकता धरणीसी मूर्छा येऊनी पडी गेला. अमात्यासहित त्यासानी दुःख गेले हाळुनी अंतपुरी सकल कामिनी आकांत करते आक्रोशे करुणी हाहाकार वक्षस्थळ पिटी नृपवर मग रायांसी पराशर सावध करुणी गोष्टी सांगे. नृपश्रेष्ठान सोडी धीर एक सांगतो विचार जे पंचमहाभूते नवती समग्र शिष्यमित्र नव्हते ते नवता मायामयी विकार केवळ ब्रह्ममय संचार तेथे झाले स्फुरण जागर ब्रह्म म्हणून या ते ध्वनी माया सत्य तेथुनी झाले महत्त्व मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करोनिया. तत्वांचे निर्मिले पितवसन रजांशी सृष्टी करता दुहीन तामसे रुद्र परिपूर्ण स्वर्गस्थित्य करविता विधी समने सृष्टी रची पूर्ण येरी म्हणे मज नाही ज्ञान मग शिवे तया लागून 4 वेद उपदेशले 4 वेदांचे सार पूर्ण तो हा रुद्राध्याय परम पावन त्याहून विशेष गृहज्ञान भुवन त्रयी असे ना बहुत करी हा जतन त्याहून आणि कठोर नाही साधन. हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वयं बोले हा रुद्राध्याय ऐकती पडती त्यांच्या दर्शनी जीव उद्धरती. मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्र हा. मग संप्रदाय ऋषीपासून भूतळे आला अध्याय जाण थोर जप तपज्ञान त्याहून अन्य नसेची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शन तीर्थे पावन स्वर्गीचे देव दर्शन त्याचे घेऊ इच्छिते जप तप शिवार्चन त्याहून थोर नाही जाण. रुद्र महिमा आघात पूर्ण किती म्हणून वर्णावा रुद्र महिमा वाढला फार ओस पडले भानुपुत्र नगर पाश सोडून यमकिंकर रीते हिंडू लागले. मग यमे विधी लागे परत पुसून अभिकृत्या अनिर्मिली दारुण तेने कुतर्कवादी भेदी लक्षण त्यांच्या हृदय संचरला. त्यांनी मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष तेने ते जाऊन यमपुरी समहा नरकी पडले सदा. यम सांगे द्रुतापंथी शिवदोषी जे पापमती ते अल्पायुष्य होती नाना रीती जातनी करा शिव थोर विष्णू लहान हरी विशेष हर गौण ऐसे म्हणती जे तया लागून आणून नरकी घालावे. रुद्राध्याय नावडे जानसी कुंभी पाकी घालावे त्यांसी रुद्र नुष्ठाने आयुष्यांसी वृद्धी होय निर्धारे. याकरिता भद्रसेना अवधारी अयुत रुद्रावर्तनी करी शिवावरी अभिषेक धारधरी मृत्यू दूरी होय साच. अथवा शतघट स्थापून दिव्य वृक्षांचा पल्लव आणून रुद्रे उदक अभिमंत्रुण अभिषिंचन पुत्रा करी. नित्य 10 सहस्र आवर्तने पूर्ण क्षोणी पाळा करी सप्तदिन राय धरिले दृढ चरण सदगत होऊन बोलत सकल ऋषी रत्न मंडिप पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक काळ मृत्यू भय शोक गुरु रक्षी त्यापासून तरी तो आचार्यत्व करावे पूर्ण तुझ सवे जे आहेत ब्राह्मण अनिक सांगावे ते बोलवून आत्ताचे आणि तो आरंभी. मग सहज विप्र बोलवून ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्तिपूर्ण न्यास ध्यान युक्त पडून गुरुपासून जे आले परदरा आणि परधन ज्यास वमनाहून नीच पूर्ण विरक्त सुशील गेली प्राण दृष्ट प्रतिग्रह न घेती जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालू न देतीत मित्ररथ किंवा साक्षात उमानाथ पुढे आणून उभा करीत लक्षणयुक्त ब्राह्मण बैसल व्यासपिता घेऊन सहस्र घट मांडूनी अभिमंत्रुनी स्थापिले स्वधृनीचे सलील भरले पूर्ण त्यात आम्रपल्लव घालून रुद्र घोषे गर्जनिले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडले. शास्त्र संख्या झाले दिवस 7वे दिवशी मध्यान्नी आला चंडाश मृत्यू समय येता धरणी सबाळ मूर्छित पडी गेले. एक मुहूर्त निचेष्टेत चलनवलन राहिले समस्त परम घाबरलं नृपनाथ गुरु देत नाभिकारा. रुद्रोदक शिंपून सावध केलं राजनंदन त्यासी पुस्ती वर्तमान वर्तले त्याची सांगत. एक काळ पुरुष भयानक थोर ऊर्ध्व जटा कपाळी शेंदूर विक्राळ दाडा भयंकर नेत्र खदिरांगा सारिके तो मज घेऊन जात असता 4 पुरुष धावून आले तत्वता पंचवदन दशभुज त्यांची साम्यता कमल भवांडी दुजी नसे ते जे जैसे गंभस्ती दिगंतम सहारिती भस्म अंगी व्याघ्रांबर दिसेती दशहस्ते आयुधे ते महाराज येऊने मद सोडविले ते तोडून बंधन या काळ पुरुषापासी धरून तरीत ताडन गेले ते ऐसे पुत्रमुखीच्या ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणांचे घाली नमस्कार रुद्र आनंदाश्रू नेत्रे आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडाबडा लोळे शिवनाम गर्जत तयवेळी देव सुमने वर्षती
अनेक वाद्यांचे गजर डंका गर्जा अवघ्यात थोर मुखद्वयांची महासुस्वर मृदुंग वाद्य गर्जती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाते अपार शृंगे भंगे कहाळ थोर सनया अपार वाजते चंद्रानन धडकती भेरी नाद न माई नभोदरी असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करीत असे षडषाण्य शोभवंत अलंकार दिव्य वस्त्र देत मौलिक वस्तू अद्भुत आणूनी अर्पी ब्राह्मणांसी दक्षिणे लागे भंडारे मुक्त केली राजेंद्रे म्हणे आवडे तितके भरा एक सरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरेपुरे हेची ऐकली मात धनभार झाला बहुत म्हणून सांडिती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण होतो जिया सुता ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत येत सुगंध वनी की काक्षी क्षेत्रावरी सुधृणी केली श्वेतापले मुंडानी रमणलिंग अर्चिले की निर्विद वासी सापडे चिंतामणी शुदिता पुढे शिराब्दी ये धावून तैसा कमलोद्भव आनंद ते क्षणी नारद मुनी पातला वाल्मिकी सत्यवती नंदन औतन्न पादिकया द्रुतर हृदय रत्न हे शिष्य ज्यांचे त्रिभुवनी जाण वैद्य जे का सर्वांते जो चतुसृष्टी कळा प्रवीण निर्मळ ज्यांसी चतुर्दश विद्या करत लामळ ज्यांचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमल भवांड मोडून पुनः सृष्टी करणार मागोतीनी अन्याय विलोकिता नयनी दंडे ताडिल शुक्रांतिका तो नारद दैखुनी तेच क्षणी कुंडातोनी मूर्तिमंत निघे अग्नी दक्षिणाग्निग्रह पत्या आहवनी उभे ठाकले देखता पराशारादी सकल ब्राह्मण प्रधानांसहित भद्रसेन धावून धरती चरण ब्रह्मानंदे उचंबळले दिव्य गंध दिव्य सोमनी षोडशोपचारे पूजिला नारद मुनी राव उभा ठाके कर जोडणे म्हणे स्वामी अतिंद्रिय दृष्ट्या तू त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखील की सांगा पूर्व नारद म्हणे मार्गी येता शिवदूत चौघे देखील दशभुज पंचवदन तीही मृत्यू नेला बांधून तुझ्या पुत्रांचे चुकविले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला मज देखता मृत्यूसी पोचुला का शिवसुत ऐका ते तू कोणाच्या आज्ञे करून आणीत होतास भद्रसेन नंदन त्यास 10 सहस्र वर्ष पूर्ण आयुष्य असे निश्चय तो सार्वभौम होईल तत्वता रुद्र महिमा तुझं ठाऊक असता शिवमर्यादा उल्लंघन तत्वता कायचा आणीत होतासी मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तो 12 वर्षी मृत्यूचिन्ह गंडांतर थोर होते ते महत पुण्य निरसोन सहज 10 सहस्र वर्ष करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु मग उभा ठाकून कृतांत कर जोडून स्तवन करीत हे अपर्णाधव घेम नग जामात अपराध न कळता घडला हा ऐसे नारदे सांगतात ते क्षणी राय पायावर घातली लोळणे आणि सहस्र रुद्र करून महोत्सव करत असे शतरुद्र करिता निशेष शतायुष्य होय तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याच देही तो येथेची झाला मुक्त त्यांच्या तीर्थे तरती बहुत असूयावरी ब्रह्मसूत अंतध्यान पावला आनंदमय शक्तिनंदन राय शतपद धन देऊन तो शविला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला हे भद्रसेना आख्यान जे पडते त्यांची होय आयुष्य संतती त्यांसी काळ न बाधे अंती वंदोनी नेती शिवपदा 10 शत कपिला दान ऐकता पडता घडे पुण्य केले असेल अभक्ष भक्षण सुरापान ब्रह्महत्या एव महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करता हा अध्याय त्रिकाल वाचिता गंडांतरी दूर होती यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनांचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकांचा अनुष्ठान हेची निर्धारे मग तो राव भद्रसेन सुधर्म पुत्रांचे राज्य देऊन युवराज्य तारका लागून देता झाला ते काळी मग प्रधाना समवेत राव जाता जाता झाला तपोवन शिव अनुष्ठान रुद्रध्यानाकरिता महारुद्र तोषला विमानी बैसवनी त्वरित राव प्रधान नेले मिरविते विधी लोकी वैकुंठी वासत बहुत स्वेच्छ करून राहिले शेवटी शिवपदासे पाहून राहिले स्वरूप होऊन हा 11वा अध्याय जाण स्वरूप 11 रुद्राचे हा अध्याय करिता श्रवण 11 रुद्रा समाधान की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छेले फल देणारा मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यास न बाधे ग्रह पीडा विघ्न पिशाच बाधा रोग दारुण न बाधित सर्व ठाई येथे जो मानिल अविश्वास तो होईल अल्पायुष्य तामस हे निंदितो तो चांडाळ निशेष त्यांचा विटळ न व्हावा त्यास प्रसवून वांज झाली माता त्यांची संगतीने धरावी तत्वता त्याशी संभाषण करिता महापातक जाणे जे ते आपुल्या गृहासन आणावे आपण त्यांच्या सदनासन जावे ते त्या जावे जीवा व्हावे जेवी सुशील हिंसक गृह तो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बैसती त्यांच्या भक्तीस त्यांची मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असेना असो सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिवलीला मृत हे न घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयांचे नित्य रुद्र केल्याचे पूर्ण त्यांचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगटेल अपर्णा हृदयाब्जित मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद जो जगदानंद मूळकंद अभयन विटकालत्रयी शिवलीला मृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परी स्वत सज्जन अखंड
एकादशाध्याय गोड हा श्री सांब सदाशिवली शिवार्पणमस्तुं शुभं भवतुं समाप्त. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.